संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ, डॉक्टर पंजाबराव देशमुख महाविद्यालय प्रयोगशाळा, रॅपिड अँटीजन टेस्ट तसेच विविध प्रयोगशाळेच्या अहवालानुसार जिल्ह्यात 1175 नवे कोरोना रुग्ण आढळल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयाने दिली आहे. त्यानुसार अद्यापपर्यंत एकूण रुग्णांची संख्या 82,930 झाली आहे. अमरावती जिल्ह्यातील 17 बाधित दगावले आहेत. 70 वर्षीय पुरुष मोर्शी यांचं जिल्हा कोविड रुग्णालय, 36 वर्षीय पुरुष दर्यापूर यांचं जिल्हा कोविड रुग्णालय, 54 वर्षीय महिला दर्यापूर यांचं जिल्हा कोविड रुग्णालय, 34 वर्षीय पुरुष राजुरा अमरावती यांचं अंबादेवी रुग्णालय, 61 वर्षीय महिला मोर्शी यांचं ऑर्किड रुग्णालय, 60 वर्षीय पुरुष नांदगाव खंडेश्वर यांचं पीडीएमसी रुग्णालय, 46 वर्षीय महिला अचलपूर यांचं पीडीएमसी रुग्णालय, 65 वर्षीय महिला रुक्मिणीनगर अमरावती यांचं जिल्हा कोविड रुग्णालय, 69 वर्षीय महिला राजापेठ यांचं जिल्हा कोविड रुग्णालय, 65 वर्षीय पुरुष परतवाडा यांचं जिल्हा कोविड रुग्णालय, 70 वर्षीय पुरुष अचलपूर यांचं जिल्हा कोविड रुग्णालय, 60 वर्षीय पुरुष पोही अंजनगाव यांचं जिल्हा कोविड रुग्णालय, 43 वर्षीय पुरुष सिरसगाव यांचं जिल्हा कोविड रुग्णालय, 30 वर्षीय पुरुष मोर्शी यांचं जिल्हा कोविड रुग्णालय, 45 वर्षीय महिला अचलपूर यांचं जिल्हा कोविड रुग्णालय, 41 वर्षीय पुरुष विश्वशांतीनगर अमरावती यांचं जिल्हा कोविड रुग्णालय, 49 वर्षीय पुरुष धामणगाव रेल्वे यांचं बारबदे रुग्णालय, 47 वर्षीय पुरुष मूर्तिजापूर अकोला यांचं महावीर रुग्णालय. या 18 रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती.